मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काय मिळत नाही आपल्याला, मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा. मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो. या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय, मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला. तोपर्यंत इकडे सगळे काहीतरी बांधणी सुरू होती. मी आता काही नावं नाही घेत कोणाची. आणि ह्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये, ज्याला सत्ता होती त्यांची, जॉईन होणार बाकीच्यांसारखा. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही. आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही. जाऊन दे, पण तो झाला भूतकाळ. त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख, अध्यक्ष काही होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे, त्याला 18 वर्ष झाली आहेत. ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही. पण काही नाही, मी आपला हसत होतो, कारण त्यांचं काही करू शकत नाही आपण. आज मला असे वाटते, वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या. मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा. मग ते काहीतरी जागा वाटप, जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. पण मी तुम्हाला खरं सांगू ना, मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही. त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही. 2 तू घे, 4 मला दे, मग ही नको ती तू घे.